इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणारा आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी चिराग परदेशी हा पंचवटी येथील सीतागुफा नाशिक येथे वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सापळा रचून चिराग संतोषसिंग परदेशी याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त क्राईम ब्रँच युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, बाळू शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.